नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष, गुरुकिल्ली यशस्वी जीवनाचीमध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आता पाहूया आपण आजच्या दिवसाचे दिनविशेष. आज रविवार दिनांक 12 जुलै 2026. ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष. तिथी त्रयोदशी आहे रात्री 10:30 पर्यंत. रोहिणी नक्षत्र आहे सकाळी 8:29 पुढे मृग नक्षत्र आहे. वृद्धी योग आहे रात्री 8:06 नंतर ध्रुव योग आहे. करण योग आहे दुपारी 12:19 पुढे वाणिजकरण आहे रात्री 10:30 आणि नंतर विष्टीकरण आहे. चंद्र रात्री 7:07 वृषभ राशीत असणार आहे आणि नंतर मिथुन राशीत असणार आहे. आज प्रदोष आहे तसंच शिवरात्री सुद्धा आहे. आता पाहूया आजच्या शुभवेळा. पहिली शुभवेळ आहे सकाळी 8:58 ते 12:26 दुसरी शुभवेळ आहे दुपारी 2:10 ते दुपारी 3:54 तिसरी शुभवेळ आहे 7:21 ते रात्री 9:54. आता पाहूया अशुभ वेळा. पहिली अशुभ वेळ आहे 12:26 ते 2:10 दुसरी अशुभ वेळ आहे 3:54 ते 5:37 आणि पुढे 7:21 5:37 ते 7:31 हा राहू काळ आहे. आज अभिजित मुहूर्त आहे 11:58 ते 12:54. आज पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळावे. आता पाहूया 12 राशींचे भविष्य. पहिली मेष रास. मेष राशीत आजचा दिवस फलदायी असणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभाचे आणि प्रगतीचे योग आहेत. नियोजनबद्ध काम करा, भरघोस यश मिळेल. पूर्वी दिलेल्या कर्जाची परतफेड आज होऊ शकते. कौटुंबिक जीवनात एखाद्या कार्यासाठी केलेली लगबग कामास येईल. विवाह योग जुळून येतील. आरोग्याची काळजी घ्या, प्रवास करताना सावधगिरी बाळगा. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीत आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. नोकरी व्यवसायात एखाद्या प्रकल्पाचे काम राहिले असेल तर ते पूर्ण होईल. कामासंबंधी प्रवास संभवतो. उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात नवीन सौदे यशस्वी होतील. आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आणि नातेसंबंध मधुर राहतील. वैवाहिक जीवनात मधुरता येईल. आरोग्य साधारण राहील. थकवा जाणू शकतो. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीत आजचा दिवस संमिश्र असणार आहे. संध्याकाळपर्यंत दगदग जाणू शकते. मनाप्रमाणे घडण्यास विलंब लागू शकतो, पण नंतर आपल्या ग्रहांची स्थिती अनुकूल असेल. अति आत्मविश्वास दूर ठेवून काम करावे म्हणजे नुकसान होणार नाही. नंतर एखादा प्रकल्प सुरू करू शकता. वरिष्ठांचे सहकार्य मोलाचे ठरेल. कार्यक्षमता चांगली राहील. आर्थिक आवक चांगली राहील. गुंतवणुकीचे नियोजन करू शकता. वैवाहिक जीवन सुखकर होईल. गैरसमज झाल्यास शांतपणे संवाद साधा. आरोग्य उत्तम राहील. फक्त थकवा जाणू शकतो. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीत आजचा दिवस संध्याकाळपर्यंत नशिबाची पूर्णपणे साथ लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी संधी प्राप्त होतील. पैशाची आवक चांगली राहील. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. अनपेक्षित खर्च होऊ शकतात, ते टाळण्यासाठी नियोजन करा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जीवनसाथीकडून सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा म्हणजे दिवस सुद्धा उत्तम जाईल. पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीत आजचा दिवस संमिश्र पण सकारात्मक असणार आहे. कामात वरिष्ठ मर्जी संपादन करण्यात यश मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावे लागतील. समजूतदारपणे व्यवहार करणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळावे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद होतील. संयम बाळगा. प्रकृतीची किरकोळ काळजी घ्यावी लागेल. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीत आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद घालणे तसेच अतिविचार करणे टाळा, म्हणजे कामे सुरळीत होतील. आर्थिक आवक प्रमाणात असेल तेव्हा अनावश्यक खर्च टाळा. जोडीदाराच्या वागणुकीत थोडा बदल जाणवेल, त्यामुळे थोडे अस्वस्थ वाटेल, पण संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. या सर्वच बाबतीत सावधगिरी बाळगा म्हणजे दिवस व्यवस्थित जाईल. पुढील रास आहे तुळ रास. तुळ राशीत आजचा दिवस त्या भाग्याची उत्तम साथ लाभेल. बढतीचे योग मिळतील किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या कामाची वरिष्ठ प्रशंसा करतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक कोणीतरी जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात समाधान लाभेल. आरोग्य चांगले राहील. उत्साह टिकून राहील. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीस आजचा दिवस विचार करणारा आहे. कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. व्यापारी नवीन करार फायदेशीर ठरू शकतात, परंतु संयम ठेवणे गरजेचे आहे, म्हणजेच यश मिळेल. आर्थिक बाबतीत सुद्धा विचार करून निर्णय घ्या. पैशाची आवक चांगली राहील. कुटुंबात ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. प्रेमसंबंधात रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचा आदर करा. आरोग्याच्या बाबतीत लक्ष द्या, कारण डोकेदुखी आणि थकवा जाणू शकतो.
पुढील रास आहे धनुरास. धनुराशीत आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीची उत्तम साथ मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायात नशिबाची पूर्णपणे साथ मिळेल. नवीन उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण होतील. आर्थिक स्थिती उत्तम असेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे टाळावे म्हणजे जीवनात समतोल राखण्यास मदत होईल. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीत आजचा दिवस नशिबाशी साथ लाभणारा आहे. कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. पदोन्नती संभवते. करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल आणि प्रकृती उत्तम राहील. पुढची रास आहे कुंभरास. कुंभ राशीत आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुमच्या कामाची पद्धत आणि वेग याचे तुम्हाला यश प्राप्त करून देईल. नवीन योजना आखू शकता. त्यामधून जास्त फायदा मिळू शकेल. आर्थिक समस्या कमी होऊ शकतात. धनप्राप्तीचे योग आहेत. फक्त कामात आणि स्वभावात नम्रपणा असू द्यात. नातेवाईकांशी बोलताना संयम बाळगा, नाहीतर अपेक्षाभंग होऊन मनस्ताप होऊ शकतो. आरोग्य सामान्य राहील. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीत आजचा दिवस कार्यक्षमता दाखवण्याचा दिवस आहे. तुमचे मेहनतीचे वरिष्ठाकडून कौतुक होईल. एखादी नवीन संधी मिळून प्रगती होऊ शकते. आर्थिक स्थिती मध्यम राहील. गुंतवणुकीबद्दल सावधगिरी बाळगा. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. प्रकृती थोडी अस्वस्थ राहू शकते. मोठा आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. बाकी आजचा दिवस प्रगतीचा असेल. तुम्हाला आजचा दिवस भरभराटीचा जावो ही शुभेच्छा. शुभम भवंतु.